नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्य देणाऱ्या उपचाराचा. करोना हा शब्द आपल्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या अनकम्फर्टेबल मेमरीज घेऊन येत असतो. काही दिवसांपासून पुन्हा एकदा बऱ्याचशा देशात आणि भारतातही करोनाचे काही रुग्ण आढळून येत आहेत. अर्थात पॅन्डेमिकच्या वेळेला होतं तसं गांभीर्य या बातमीला नसलं तरी आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करणं हे कधीही चांगलं. त्यातून सध्या तयार झालेल्या पावसाळ्यासारख्या वातावरणात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं चांगलंच होईल. चला तर आज एक अशी रेमेडी पाहूया की त्यामुळे आपली इम्युनिटी तर चांगली राहीलच आणि कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून घरातल्या सगळ्यांचं रक्षण होऊ शकेल. यासाठी आपल्याला लागणार आहेत ताजी पानं फक्त 2 वनस्पतींची. एक म्हणजे तुळशी आणि दुसरा म्हणजे पारिजात. कोरड्या औषधी द्रव्यांमध्ये आपण घेणार आहोत शतावरी, अश्वगंधा, सुंठ, वाळा आणि गोक्षूर. या सर्व गोष्टी समभाग आणि प्रत्येकी एक एक भाग घ्याव्यात. तर वेलदोडे, पिंपळी, काळी मिरी, दालचिनी ही सर्व द्रव्य समभाग आणि अर्धा भाग या प्रमाणात एकत्र करावी. ही सगळी द्रव्य खलबत्ता किंवा मिक्सरच्या मदतीने अर्धवट बारीक करून घ्यावीत. काढा करण्यासाठी 2 कप पाणी घ्यावं. आता यात 1 चमचा तयार चूर्ण, 4 ते 5 तुळशीची ताजी पानं आणि 2 ते 3 पारिजातकाची ताजी पानं बारीक करून टाकावीत. अर्धा कप शिल्लक राहीपर्यंत हा काढा उकळू द्यावा. त्यानंतर गाळून घेतलेल्या काढ्यात तो थोडा कोमट झाला की अर्धा चमचा मध मिसळावं आणि घ्यावं. दिवसातून एकदा कधीही हा काढा घेता येतो. लहान मुलांना निम्म्या प्रमाणात देता येतो. तब्येत चांगली असताना जंतू संसर्गाला प्रिव्हेंशन म्हणूनही हा काढा घेता येतो. पण घशामध्ये खवखव, शिंका, सर्दी अशी लक्षणं दिसू लागली तर दिवसातून 2दा सुद्धा हा काढा घेणं चांगलं असतं. याबरोबरीने गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, निदान मास्क वापरणं, घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप करणं, वाफारा घेणं, आहारात मुगाच्या डाळीला प्राधान्य देणं हे उपाय सुद्धा सुरू करायला हरकत नाही. अशाच अजूनही अनेक साध्या रेमेडीज जाणून घ्यायच्या असतील तर पाहत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.